पाबळसह 18 गावातील पाणी प्रश्नांसाठी लोकप्रतिनिधी एकत्र येण्याचे संकेत मिळत असून येत्या 22 तारखेला जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्याबरोबर बैठक होणार आहे। पाबळ ग्रामपंचायत कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत लवकर निर्णय झाला नाही तर निवडणुकीत बहिष्कार निश्चित असल्याची माहिती देण्यात आली। यावेळी पाबळ, केंदूर, धमारी, वाफगाव, खैरेनगर यांसह विविध गावांचे सरपंच, माजी सरपंच आणि सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। तर या भागातील लोकप्रतिनिधी खासदार आढळराव पाटील आणि नामदार दिलीप वळसे पाटील या प्रश्नी एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत। त्या दृष्टीने ग्रामस्थांची नामदार वळसे पाटील यांच्या सोबत येत्या 21 तारखेला बैठक होणार आहे। काँग्रेसचा शिरूर आंबेगावचा कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहे। सातत्याने या भागामध्ये शेतीसाठी कायमस्वरूपी पाण्याची योजना राबवावी अशा प्रकारची मागणी कित्येक वर्ष शासन दरबारी केली जात होती। शासनाच्या या उदासीनतेमुळे या भागातील पाण्यासाठीचा ह्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी प्रथमतः या भागातील केंदूर आणि पाबळ या दोन्ही गावांनी आपापल्या गावामध्ये ग्रामसभा घेऊन या भागातील जर पाणी मिळालं नाही तर त्या ठिकाणी मतदानावर बहिष्कार टाकण्याचं त्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या पद्धतीचं निवेदन शासनाचे प्रतिनिधी म्हणून या भागाचे खासदार आढळराव पाटील यांच्याकडे दिल्यानंतर काल परवा पुन्हा एकदा या भागातील सगळे शेतकरी मंडळी या मीटिंगच्या निमित्ताने एकत्र आली। त्यानंतर विधानसभेचे माजी अध्यक्ष आदरणीय वळसे पाटील साहेब यांनी सुद्धा या भागात या प्रश्नावर लक्ष देण्यासाठी येत्या सोमवारी 21 तारखेला सगळ्या या भागातील शेतकऱ्यांना मंचर येथे चर्चा करण्यासाठी बोलवलेलं आहे आणि त्यानंतर मंगळवारी मुंबईमध्ये या राज्याचे पाटबंधारे राज्यमंत्री शिवतारे साहेबांच्या बरोबर या भागातील कार्यकर्ते आणि स्वतः वळसे पाटील आणि आढळराव पाटील आणि खेडच्या आमदारांना बरोबर घेऊन ही मीटिंग या ठिकाणी आयोजित करण्याचे नियोजन झालेलं आहे। निश्चितपणे या प्रश्नावर काहीतरी तोड निघेल अशा प्रकारची भावना या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आहे। पण जर या प्रश्नामधून काही साध्य झालं नाही तरी मात्र येत्या या लोकसभा आणि विधानसभेमध्ये निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं नियोजन या भागातील सर्व शेतकऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केल्याचं या ठिकाणी मी तुम्हाला ठामपणे या ठिकाणी सांगतो। विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असून आमच्या केंदूर, पाबळ या परिसरातील शेतकऱ्यांची अनेक दिवसाची हिटवडी बंधाऱ्यामध्ये पाणी आलं पाहिजे ही एकमेव मागणी त्या ठिकाणी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांच्या किंवा संबंधित या प्रतिनिधींच्या मार्फत केलेली आहे, परंतु आतापर्यंत आमच्या मागणीला न्याय मिळालेला नाही। म्हणून केंदूर परिसरातील सर्व ग्रामस्थांनी ऐतिहासिक अशा ग्रामसभेचं आयोजन केंदूरमध्ये त्या ठिकाणी झालं आणि त्यामध्ये सर्वांनी आपल्या भावना अतिशय तीव्र स्वरूपामध्ये त्या ग्रामसभेमध्ये व्यक्त केल्या आणि त्यामध्ये संपूर्ण येणाऱ्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी ग्रामसभेमध्ये झालेला आहे। जोपर्यंत आम्हाला शासनकर्ते या बंधाऱ्यामध्ये पाणी देत नाही तोपर्यंत आम्ही ह्या निर्णयावर ठाम आहोत। प्रतिनिधी बाबा इनामदार, NTV न्यूज मराठी, पाबळ, पुणे।